मित्रांनो, आता आम्ही परिक्रमेला चाललो. गाड्या मागे गाड्या आहेत. बाबा मागे. आम्ही आज बाबांच्या गाडीमध्ये आहोत. जय हो बाबा. अभी कहाँ निकले? ये नर्मदा परिक्रमा है, हनुमान जी की मंदिर है. कितने दिन से? यहाँ कन्या भूषण है, 15 दिन की परिक्रमा है माता जी की. हाँ. और ये हनुमान मंदिर है. ये हनुमान मंदिर है. आपण नदीच्या किनारी आलेलो आहोत. आता इथे आपल्याला पूजापाठ करायची आहे ह्या मंदिरामध्ये. नर्मदा नदीच्या किनारी आपण आलेलो आहोत. बाबा आहे तिथे. केले मित्रांनो, मी इथे बसली होते पूजेला. पाणी अजिबात नव्हतं. पूजा करता करता हे ना, आता तिथलं पाणी इथपर्यंत आलं. आता आम्ही पूर्ण असे मी भिजले झाली आणि हे पूर्ण असे भिजले. हे सगळं पूजेचं सामान आहे आपलं. पूर्ण पाण्यात बसलो आपण कमरेपर्यंत. नंतर पाणी आलं. पूजा करता करता पाणी वाढलं. नर्मदा नदीने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. आपण 10 पाऊल आलो तर ते 1 पाऊल क्या होईना आपल्याकडे आलेली आहे. मित्रांनो, हा फार घाबरतो आणि पळून जायचा. जेव्हा आपण बिस्किट दिले ना तर लगेच आपल्याकडे फिरून आला. आता येईल काय माझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई आज तुम्हाला कुठे घेऊन आलेले? परिक्रमेचा. त्या हिशोबाने पहिला दिवस स्नान केलं, पिंड स्थापन केली, शिवलिंग त्याची पूजा अर्चना केली आणि नर्मदा मैयाला आपण फळ फ्रूट साडी चोळी अर्पण केली. आणि आपण मध्ये येता येता एका ब्राह्मणाने आपल्याला साडी दिलेली. त्यांनी सांगितलं की नर्मदा मैयाला अर्पण करा. ती साडीसुद्धा आज आपण नर्मदा मैयाला अर्पण केलेली आहे आणि इथं आपली पूजापाठ झालेली आहे. आता थोड्या वेळ थांबून सगळ्यांचं आवरलं की मग पुढचा प्रवास सुरू. तेव्हा स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तर चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर व कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. हे बाबा, आपण यांच्याकडे आहोत. आता तिकडे पण आणखीन यांची झालेली नाहीये पूजा झालेली नाहीये. त्यांची पूजा बाकी आहे. पण हे माशांना टाकायला चाललो. तुम्ही व्हिडिओ टाकू शकत नाही. टाकू का दाखवू व्हिडिओ? पहा आपले लड्डू गोपाळ पण नर्मदेच्या किनारी. संकल्पाला बसलेलो सारी मनोकामना जो है मैया पूर्ण करना. आदि व्याधि पीड़ा जो भी है उसको जो है आपके चरणों का संसार के सगान करके कि हे माई, आप सभी रटन करो कि हे माई हम आपकी परिक्रमा के लिए हमारे पूज्य गुरुदेव के सानिध्य में हम जो है आपकी परिक्रमा करने जा रहे हैं. और हमारी जो है सारी मनोकामना आप जो है पूर्ण करना. 84 के चक्र में जो रहता है, कहते हैं कि इस परिक्रमा करने से 84 का चक्र जो है कुछ अपने पाप रहते हैं. इस परिक्रमा करने से, माई की परिक्रमा करने से जो है अपने पाप जो है क्षीण हो जाते हैं और माई हमको आशीर्वाद देती है, नया जीवन हमको मिलता है. कन्यापूजन. बाबा पण कन्यापूजन करतात. बरंच कन्यापूजन केलं. कन्या मांडेवरती कन्याला घेतलेला आहे. आता आपण सियाराम बाबाकडे चाललेलो आहोत मित्रांनो.
जय सियाराम बाबाजी. आता आपण मित्रांनो पुढे चाललेलो आहोत सियाराम बाबाच्या इथून. लाओ मोबाइल दिखाओ. मोबाइल फोटो निकालने के लिए रखे हमारा मोबाइल बंद हो गया. सियाराम बाबांच्या इथे गेलेलो. सियाराम बाबांचं दर्शन घेतलं. एकदम काही गर्दी नाही, काय नाही, शांतपणे दर्शन घेतलं आणि आमचा नेक्स्ट प्रवास सुरू झालेला आहे. तुरंत मित्रांनो, राम राज्यातील ही पहिली परिक्रमा आहे. मैया नर्मदेची परिक्रमा, पहिली परिक्रमा आहे. राम राज्य सुरू झालेलं आहे. सर्वांनाच माहिती आहे राम राज्य कधी सुरू झालेलं आहे. जेव्हा आपण चमच्या ताटल्या वाजवल्या, प्रतिष्ठा झाली, प्राण प्रतिष्ठा झाली श्रीरामची, तेव्हापासून रामराज्य आलेलंच आहे. आणि ही आपली आता पहिली परिक्रमा आहे. याच्या आधीचे देवधर्म झालेच आहे, पण नर्मदे मैयाची पहिली परिक्रमा रामराज्यातील. हो की नाही? त्याच्या तिथे आम्ही जेवढे होते कन्या, छोटे छोटे सगळ्यांचं कन्यापूजनही केलं तिथे. आणि नंतर प्रत्येकाला आसन टाकून लाईनशीर बसवलं. ब्राह्मण ही आपल्या सव्या आहेत, बरोबर आहेत. आणि आपण अशा प्रकारे छान अशी आई नर्मदेची पूजा केली. तिथून सुरुवात केली, संकल्प केला आणि त्यानंतर तिथेच भोजनाची पण सोय होती आणि जेवण केलं. थोडा वेळ थांबलो आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढच्या प्रवासाला निघता सियाराम बाबाचं दर्शन घेतलेलंच आहे. सो माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला जो जे वांछील ते ते लाहो, सांगितले आहे ना आपल्याला माऊली, जो जे वांछील ते ते लाहो. जे जे तुमची अपेक्षा असतील त्या तुम्हीच सांगा आणि तुम्हीच मांडा यूट्यूब मार्फत. तर पाहायला विसरू नका मीराताई ब्लॉग. आपली सॅक आहे. आणि मित्रांनो, आज एवढी परिक्रमा झाली आणि तिथे कन्यापूजनही केलं नदीच्या किनारी. जेव्हा आम्ही पूजा केली तेव्हा नदीच्या किनारी पूजा केली, तेव्हा कन्यापूजन केलं. आपण सगळ्या कन्या बसवल्या सुरुवातीला आणि सगळ्या ब्राह्मणांनी सगळ्यांना असं लाईनशीर बसवलं आणि पाणी गंगा भरून डब्बा वगैरे दिला. चांगली षोडोपचार पूजा करून घेतली सगळ्यांकडनं. तेव्हा काही शूटिंग करायला भेटलं नाही आहे. दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये शूटिंग आहे, आपल्याला याच्यात जमत नाही, ॲड करता येत नाही. सो आजच्या प्रवासामध्ये आपल्याला जे काय स्थळ भेटले ते सर्वच ठिकाणचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओंकारेश्वरला सकाळी होतो, तर आता 300-400 किलोमीटर पार करून आम्ही आलेलो आहोत पुढे. तर सांगता येत नाही कुठला एरिया आहे हा. तर आजचा इथे मुक्काम आहे आमचा. उद्याचा प्रवास पुन्हा उद्या सकाळी सुरू करू. तोपर्यंत मी मीराताई तुमची रजा घेते. येत असताना ते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.